आणि आता एक ब्रेकिंग न्यूज। राज्य मंत्रिमंडळाने सरकारी भरती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल केला। सामान्य प्रशासन विभागाच्या नवीन निर्णयानुसार ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव सवलत घेतली आहे त्यांची नियुक्ती आता केवळ राखीव प्रवर्गातच केली जाणार आहे। अशा उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाहीये असा मोठा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला। त्यामुळे आता सामान्य प्रशासन विभागांतर्गत होत असलेल्या भरती पद्धतीत बदल केला जाणार आहे। नवीन बदलानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवार आता फक्त राखीव प्रवर्गातील रिक्त जागांसाठीच पात्र असणार आहेत। दरम्यान मंत्रिमंडळाने आज वेगवेगळ्या विभागांतर्गत 14 मोठे निर्णय घेतलेत। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हे निर्णय नेमके कोणते आहेत। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेत। आता राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। यासोबतच संत्रा आयात शुल्क परवाना योजना रद्द करण्याचा निर्णय झालाय। सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 देखील सुरूच राहणार आहे। मृद आणि जलसंधारण विभागात 8767 पदांना मान्यता देण्याचा निर्णय देखील बैठकीत झालाय। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कात आता 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय।